हॅलो फ्रेंड्स, स्वीट डिश म्हटलं की काजू कतली ही आलीच, पण ती बाहेरून आणायला परवडत नाही आणि शुद्धतेचंही प्रमाण देता येत नाही. सो घरच्या घरी ती कशी तयार करायची हेच आपण पाहूया. इथे मी 1 पाव घेतलेली आहे काजू आपले, आणि ते इथे मी मेजर करणार आहे घरच्या कपामध्ये. म्हणजे हे आहे मिक्सरचं भांडं, त्याच्यामध्येच आपल्याला जी दळायची आहे. सो मी यानंच मेजर करणार आहे. इथे 1 कप म्हणजे मिक्सरचा, आणि थोडंसं वरती हे काजू भरलेले आहेत. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, काजूसाठी आपल्याला लागणार आहे साखर. ती साखर कशी घ्यायची आहे, तर आपले जेवढे काजू असतील त्याच्या अर्धपट आपल्याला साखर घ्यायची आहे मोजून. इथे एकच भांडं जर तुम्ही ठेवलं तर आपल्याला मोजायला सोपं जाईल. तर इथे मी घेते आहे त्याच सेम भांड्यानं साखर मोजून. तर इथे काजूच्या अर्धी मी साखर घेऊन ठेवलेली आहे. ते आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपले जे काजू आहेत ते याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही एकदम फास्ट ठेवला मिक्सर तर ते आपलं काजूचं तेल निघेल. सो आपल्याला काय करायचं आहे, पल्स म्हणजे चालू बंद करत आपले काजूचे फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे. तर इथे मी नेहमीच करत असते, सो मला खूप प्रॅक्टिस आहे याची. आता इथे आपण जी साखर घेतली आहे तिला आपल्याला थोडीशी पाकाच्या कमी करून घ्यावी लागते. त्यासाठी आपल्याला लागतं इथे पाणी. तर पाण्याचं प्रमाण काय करायचं आहे, साखरेच्या अर्धं ठेवायचं आहे. काजूच्या अर्धी साखर, साखरेच्या अर्धं पाणी. थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल, पण कमी घेऊ नका. तर इथे आता आपण सुरुवातीला काय करूया, आपल्या काजूची पावडर करून घेऊया. चला आता मग पटापट काजू इथे भरूया आणि काजूची घेऊया पावडर करून. अशा पद्धतीने आता मी इथे करते याला लॉक आणि मिक्सरला घेऊया पावडर करून. सो ही आपली पावडर रेडी आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या काजूचीही मी पावडर करून घेणार आहे. ही घेऊया काढून. तुम्ही इथे पाहू शकता फाईन अशी पावडर झालेली आहे. ही जर जास्त फिरवली तर याचं तेल निघेल आणि गोळा तयार होईल. सो आपल्याला एवढीच बारीक करायची आहे, जास्त वेळ मिक्सर फिरवायचा नाही आहे. आता उरलेल्या काजूचीही आपण पावडर करून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता आता मी मिक्सर कसं चालू बंद करते. म्हणजे याला पल्स मोड म्हणतात, जो काही याच्यामध्ये अवेलेबल असतो मिक्सरमध्ये, पण इथे आपल्याकडे नाही आहे. सो आपण चालू बंद करून घेऊया. आपल्याकडे काही सुविधा असो नसो आपलं काम अडलं नाही पाहिजे, त्याच्या ट्रिक्स आपल्याला माहीत पाहिजेत. सो इथे ही आहे आपली पावडर रेडी. तुम्ही इथे पाहू शकता आपली काजूची पावडर अशी छान अशी रेडी आहे. आता आपण इथे हिल ठेवूया बाजूला आणि थोडंसं साखरेचा पाक करून घेऊया. म्हणजे आपल्याला फार कडक पाक करायचा नाही आहे, फक्त आपली साखर विरघळायला हवी आणि थोडंसं चिकटपणा त्याला यायला हवा. अशी नॉनस्टिकची कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जोपर्यंत आपण साखर वितळत नाही. इथे तुम्ही थोडंसं अजून किंचितचं पाणी यूज करू शकता. त्यानं काय होतं, आपली जी काजू कतली आहे ती जास्त ड्राय होणार नाही. एवढं घेतलं तरी सफिशियंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर या पद्धतीने आपल्याला साखर आता अशी वितळून घ्यायची आहे. हे पहा, आता आपली साखर व्यवस्थित याच्यामध्ये वितळलेली आहे आणि थोडासा चिपचिपा असा आपला जो पाक नाही म्हणता येणार, परंतु हे साखरेचं जे पाणी आहे ते असं थोडंसं चिपचिपं झालेलं आहे. याला तार वगैरे काही आणायची नाही आहे आपल्याला, बस थोडंसं चिकट बनवायचं. आता इथे आपण घेऊया आपली काजूची पावडर याच्यामध्ये घालून. तर काजूची पावडर घालत असताना आपला गॅस एक तर कमी ठेवा एकदम, किंवा बंद केला थोड्या वेळ तरी चालेल. असं आपल्याला आता इथे संपूर्ण
पावडर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर पावडर घातल्यानंतर काय करायचं, ही मिक्स करून घ्यायची अगोदर आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतरच मग आपल्याला एक तर गॅस चालू करायचा आहे, किंवा तुमचा कमी असेल तरी काही हरकत नाही, पण एकदम लो ठेवा. काजू कतली करताना आपला गॅस हा कमीच हवा, अजिबातही गॅस वाढवायचा नाही, किंवा मोठा गॅस असेल म्हणजे आपल्या गॅसमध्ये छोटा मोठा असतो ना, त्याच्यातला छोटा जो असेल त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं. आता मी इथे मिक्स करून घेतलेला आहे आणि गॅस चालू करणार आहे. गॅस आपण चालू केलेला आहे आणि आता इथे आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे छोट्या गॅसवरती, जोपर्यंत याचा आपल्याला असा गोळा तयार करता येत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. आणि साईडनं नंतर हे ड्राय व्हायला सुरुवात होतं, कढई आपल्याला समजतं तेव्हा की आपलं हे मिश्रण जे आहे ते काजू कतली करण्यासाठी रेडी आहे. याला थोडासा वेळ लागतो. गॅस अजिबात जास्त फुल करायचा नाही आहे, कमीच गॅस ठेवायचा आहे आणि हे साईडनं असं आपल्याला कडा सतत स्वच्छ करत राहून हलवत राहायचं आहे. तर इथे 15 मिनटं होत आलेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता की आपलं मिश्रण कसं झालेलं आहे. तर इथे माझा जो गॅस आहे हा मोठा आहे, तो कितीही स्लो ठेवला तरी मोठाच आहे. सो इथे मी मीडियम म्हणजे मधल्या गॅसवरती एकदम सगळ्यात जो छोटा आहे त्याच्यावरती शिफ्ट केलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की आता आपण जेव्हा सुरुवातीला आपली काजू कतलीचे मिश्रण तयार करायला घेतलं होतं तेव्हा कसं होतं आणि आता कसं आहे, हळूहळू ह्याच्यातलं पाण्याचा अंश कमी होऊन हे घट्ट होत जातं. अशा पद्धतीनंच आपल्याला हळूहळूच हे प्रोसेस करायची आहे, नाही तर मग हे खाली लागू शकतं आणि करपू शकतं. सो असं सतत आपल्याला खाली हलवत राहायचं आहे. इथे बघा आता हे आपलं असं मिश्रण तयार आहे. हे चेक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती फरक आलेला आहे याच्यामध्ये. सुरुवातीला जे आपलं पातळ होतं मिश्रण ते आता साईडला पण तुम्ही पाहू शकता की ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता काय करायचं, आपण एक गोळा साईडला ठेवला होता, तो आपल्याला चेक करायचा आहे की तो असा काजू कतलीच्या वड्या पाडण्यासाठी व्यवस्थित असा एकसंध होऊन त्याचा गोळा तयार होतो आहे का. तर हे पहा, हे झालेलं आहे आपलं. या स्टेजवरती आपण बंद केलं गॅस तरी चालेल, परंतु आपण जो गोळा ठेवला होता चेक करायला तो पाहूया. तर हे बघा, हे असं गोळा होऊन येत आहे. सो हे रेडी आहे. हे अजून गरम आहे, थोडं थंड झालं की एकदम याचा गोळा तयार होईल. या स्टेजला तुम्ही बंद केलं तरी चालेल, कारण जेव्हा आपण हे आपल्याला हे थंडच होऊ द्यावं लागतं, मगच आपण वड्या पाडतो. तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला हे थोडंसं या स्टेजवरती बंद करून थंड होऊ द्यावं लागेल. हे मिश्रण आपण जेव्हा तयार होतं तेव्हा लगेचच काढून नाही घेत. हे तुम्हाला जरी थोडंसं पातळ वाटत असलं तरी हे जेव्हा ड्राय होतं ना तेव्हा बघा तुम्ही, म्हणजे जेव्हा थंड होतं ना तेव्हा ड्राय पडायला सुरुवात होते. म्हणून या स्टेजला हे बंद करू शकता तुम्ही. हे अजिबातही पातळ नाही आहे, तुम्ही पाहालच. हे बघा, आता आपण जो गोळा ठेवला होता की नाही तो व्यवस्थित असं त्याचं गोळी तयार होती आहे अशी, म्हणजे याचा आपण काजू कतली पाडू शकतो वड्या. म्हणून हा तेव्हाच बंद करायचा होता गॅस, पण मी चालू ठेवलेला आहे. सो नंतर तुम्ही पाहाल की थोडंसं ड्राय झालेलं आहे, म्हणून हा गॅस अशी गोळी तयार झाली की बंदच करायचा आहे. तर चला आपण आपला गॅस बंद करून घेऊया. तर इथे मी याला थोडं थंड करून घेते. गॅस बंद केलेला आहे. आता हे
आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती काढून घेऊया. स्वच्छ प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही ताटात घ्यायचं असेल तर घेऊ शकता, परंतु इथे मला वड्या पाडायला व्यवस्थित येतं. सो मी इथे थोडंसं याला तूप लावून घेते आणि मग याच्यावरती आपलं जे मिश्रण आहे काजू कतलीचं ते काढून घेणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. हे पातळ वाटत असलं तरी पातळ नाही आहे, हे तुम्ही पाहालच. याच स्टेजवरती काढून घ्यायचं आहे आपल्याला. गरम आहे हे फार अजूनही. तर हे अशा पद्धतीने सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. काहीही कढईला ठेवायचं नाही आहे. पूर्णपणे कढईमधलं मिश्रण व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं. हे तसंही हे थंड होत असतं. सो आपल्याला जे आपल्या कढईमधलं जे मिश्रण आहे तो काढण्यासाठी वेळ मिळतो. याला काही घाई नसते की काढलं की लगेचच वड्या पाडा वगैरे. सो हे थंडच होऊ द्यावं लागतं. हे तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे असं करून थंड करून घ्यायचं आहे. हे बघा, असं आता आपला याचा आपण जसा कणकेचा पातळ गोळा मळतो ना त्या पद्धतीनं हे तयार होईल. आणि हे जसं जसं थंड होईल ना, जर तुम्ही खूप जास्त वेळ ठेवलं तर खूप ड्राय होऊन जातं. सो जास्त वेळ नका ठेवू. फार कढईमध्येच गोळा करून घ्यायची काही आवश्यकता नसते. खाली काढून घेऊन आपण व्यवस्थित याला असं थंड करून खूप छान गोळा तयार करता येतो. तुम्ही इथे पाहू शकता किती आता आपलं सुरुवातीला किती पातळ वाटलं होतं, पण आता हे बघा. इथे मी स्क्रॅपरनं थोडंसं साईड याच्या रिलीज करून घेते. सोपं जातं, नाही तर खूप गरम लागतं हे हाताला. अजूनही हे गरम आहे ना. सो आता बघा हे किती पातळ होतं आणि कसं झालं आहे आता. काजू कतली खाताना थोडेसे पेशन्स तर लागतातच. तर आपण हे गोळा करून घेऊ. असं एक डो तयार करायचा आहे, जसं आपण कणकेचा करतो तशा टाईप. हे बघा, पूर्णपणे तुम्ही पाहू शकता की हे कसं झालेलं आहे. तो उलट हे ड्राय होत आले. किती पातळ होतं, पण आता दिसतंय का तसं नाही. पूर्णपणे हे छान असं एक गोळा तयार होतो. आणि हा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला असा छान. आणि मग काय करायचं आपल्याला, हे बघा तुम्ही पाहू शकता की कसं हे आपलं लगेच ड्राय व्हायला लागलं. सो आता इथून पुढे आपल्याला वेळ नाही घालवायचा जास्त. पटकन याच्या वड्या पाडून घेऊया, नाही तर वड्या पाडायला प्रॉब्लेम येईल. सो आता मी याला जसं होईल तसं गोळा करून घेणार आहे. आणि लगेचच आपल्याला काय करायचं आहे, बेलनं रेडी ठेवायचं आहे. आणि बटर पेपर नसला तरी काही नाही, तुम्ही तसंच बेलण्याला थोडंसं तूप लावून केलं तरीही होईल. बटर पेपर असावाच असं काही नाही, पण यानं थोडंसं ना इझी जातं. सो मी असंच करते नेहमी. हे बघा, तुम्हाला जसं लाटता येईल तसं लाटून घ्यायचं आहे. जेवढी थिकनेस हवी आहे तेवढं आपली आयडियल काजू कतलीची जी थिकनेस असते तेवढीच ठेवूया आपण.
तर हे पहा, आता आपलं हे लाटून झालेलं आहे. आपण याच्यात छान अशा वड्या पाडून घेऊया. जेव्हा तुम्ही घरच्या घरी काजू कतली करताना त्याचा आनंद काही वेगळाच असतो. असं स्क्वेअर शेप काढायचा आहे आणि हे साईडला काढायचं. हे असं आपल्याला यूज करता येतं बरं. हे काही वाया जात नाही. हे परत गोळा करायचा आणि याच्या पुन्हा वड्या पाडायच्या. तर इथे बघा तुम्ही अशा छान अशा आपल्याला अगोदर काय करायचं, म्हणजे सरळ रेषा ओढून घ्यायच्या आणि नंतर मग आपल्याला त्याला असा, तो थोडा कॅमेरा शिफ्ट झाला होता, करताना लक्षच राहत नाही. तर हे अशा पद्धतीनं स्क्वेअर्स म्हणजे जो किल्ला आहे त्याच्या आधी रेषा पाडून घ्यायच्या. डायमंड शेप कसं तयार करायचं हे तुम्ही इथे नीट बघा. अशा पद्धतीने आपण सरळ रेषा ओढल्या आणि मग आपल्या कापण्या करतो की नाही सेम तशा त्या पद्धतीने क्रॉस करायच्या आहेत. जेवढी साईज लागते तुमच्या आवडीनुसार करा. आयडियल साईज असते ती मी पाडते नेहमी. याला काही पट्टी बिट्टी लावून मोजायची गरज नसते. बरेच मी व्हिडिओ पाहते की पट्टी वगैरे लावून अगदी काटेकोरपणे चालू असतं, पण काही नाही हरकत, चांगलं आहे ते. पण आपण करू शकतो असंही. असं अंदाजानं जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना त्याची मजा काही वेगळीच असते. नेहमीच असं काटेकोरपणे करावं असं काही नाही. आणि हे नेहमीच करून करून इतकी प्रॅक्टिस होते ना की कशाची आवश्यकता लागत नाही. तर इथे बघा आपण सेपरेट करूया या. तर माझ्याकडे कसं जो स्क्रॅपर आहे ना त्यानं मला खूप इझिली जातं. जेव्हा प्लॅटफॉर्मवरती करते ना असं एकदम मस्त निघतात या वड्या. बघा तुम्ही पाहू शकता इथे. आता आपला जो गोळा राहिला होता की नाही तो मी साईडला करून घेतला आहे. बघा त्याच्या पण वड्या पाडलेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ मी शूट नाही केला, खूप लेंदी होतो. सो ते इथे पाहू शकता तुम्ही किती छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. काजू कतली घरी करण्याची जी मजा आहे ना ती विकत आणण्यामध्ये नाही. आणि मला तर माझ्या मुलीसाठी प्रत्येक महिन्याला काजू कतली बनवावीच लागते. सगळ्यात फेवरेट डिश आहे तिची. इथे बघ किती छान निघतात, अजिबात कुठेही चिकटत नाही. याच्यावरती बरेच जण वर्क वगैरे लावतात, परंतु मला त्याचा विश्वास नाही वर्कचा. आजकाल शुद्ध किती % मिळतं माहीत नाही. सो हिला रोज म्हणजे नेहमीच कराव्या लागतात. नेहमीच खायचे जे गोष्टी असतात त्याला काही वर्क लावायचं असं मला वाटतं. हा कधीतरी सजावटीसाठी ठीक आहे, परंतु आपण घरी मुलांसाठी खायला करतो. सो थोडंसं शुद्ध पद्धतीने केलं तर चांगलं असतं. हेल्थही चांगली राहते, मुलंही खुश राहतात. हे पहा आपल्या आता इथे छान अशा काजू कतल्या तयार आहेत. कशा ठेवाव्या मला समजत नाही. काय याचा जो शेप असतो डायमंड शेप कसा अरेंज करायचा तेच समजत नाही. सो मी इथे सध्या तर अशाच ठेवत आहे. हे पाहू शकता तुम्ही किती छान अशा झालेल्या आहेत की नाही. सो तुम्ही पण ट्राय करा घरच्या घरी काजू कतली. एकदा केली ना तुम्ही तर नेहमी तुम्हाला करावीशी वाटेल. बघा किती म्हणजे लगेचच असं फील येतं की काजू कतली खरंच काजू कतली आहे म्हणून. तर नक्की ट्राय करून बघा. छान अशी काजू कतली घरच्या घरी तयार. काजू कतली तर झाली, पण हा नंतर झालेला राडा कोणी निस्तरायचा? आपणच निस्तरायचा. तर काय करायचं, ही जी कढई असते ती पुन्हा गॅसवर चढवायची, त्याच्यात चांगलं पाणी टाकायचं आणि पूर्णपणे या साईड्स क्लीन करून घ्यायच्या. आणि हे पाणी फेकायचं नाही बरं, म्हणूनच म्हटलं चांगलं पाणी वापरायचं. हे पूर्णपणे काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडी साखर दूध घालून प्यायचं. खूप छान लागतं. आणखी एक सांगायचं आहे की जर आपलं सपोज इन केस ड्राय झालं मिश्रण तर घाबरायचं काही कारण नाही. पुन्हा कढईत घालायचं मिश्रण, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे शिंपडायचं आणि पुन्हा ओलसर करून पुन्हा गोळा करून पुन्हा काजू कतलीच्या वड्या करून घ्यायच्या. कारण असं बरंच वेळा होतं, ड्राय होतं कधी कधी, अंदाज येत नाही. जरी चुकला तरी घाबरायचं नाही, काहीही वाया जात नाही. पुन्हा कढईत घालून मी सांगितलं त्याप्रमाणे थोडं पाण्याचा शिंतोडा मारून ओलसर करून छान असं पुन्हा गोळा करून त्याच्या काजू कतल्या करायच्या. तर हे आहे सगळ्या टिप्स. नक्की काजू कतली ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.